तर लोक तर खारुताईला भित्री म्हणतात, पण ती तर माझ्या आज अंगावर येऊन बसली होती आणि तिला मी खाली सोडली तरी पण झाडावर जायचं सोडून ती बाई माझ्या डोक्यावर बसत होती. घरी तुझा साज. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज सकाळ सकाळीच ना महाराजांच्या मंदिरासमोरचा झेंडा बदलायचा होता, म्हणून मग सगळ्यात आधी झेंड्याला बदललं आणि आज समोर होता म्हणून महादेवांच्या दर्शनाला गेलो. महादेवांच्या दर्शनाला गेलोय आणि डोक्याला भस्म लावलं नाही, असं कधीच होत नाही. महादेवांच्या मंदिरात नेहमी भस्म का असतं आणि ते असं डोक्याला का लावतात ते तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पण मंदिरात जात असतं की नाही ना, मला एक क्युटी पाई भेटलेली आणि ती कोणती पोरगी नव्हती बरं का, ही खारुताई होती. मॅडम झाडावरती खेळायचं सोडून जमिनीवरती खेळत होत्या आणि तिच्यावरती डोळा होता कुत्र्यांचा, म्हणून मग तिला आम्ही उचलून घेतली. तर पहिल्यांदा ती भीत होती, पण नंतर आमची मैत्रीण झाल्यागत वागत होती आणि त्यातल्या त्यात बाईला माझ्या डोक्यावरती काय मजा येत होती ते तिलाच माहिती. तिला तर वाटत असेल ते तिचं घरट आहे, पण तिला कसं सांगावं हे माझं मडकं आहे. ते म्हणतात ना, रानच्या जनावराला जीव लावला तरी ते आपल्यावरती जीव लावते, ते मला आज ह्या खारुताईमुळे समजलं. पहिले आहे ना आमची इथं खारुताईला दिसायच्या, पण जशी आता झाडांची कमी होत चालली तशी आता या क्वचितच दिसतात. मग तुमच्या इकडे पण खारुताई आहे का नाही, किंवा तुम्ही अशा जवळून कधी त्यांना पाहिल्यात का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या इकडे ह्या क्यूट जीवाला काय म्हणतात ते माहित असेल तर ते पण नक्की सांगा. आणि या मॅडमला आता मी सोडून देऊ का पाळाय करता घरी नेऊ ह्याच्याविषयी पण आयडिया द्या आणि आपल्याला फॉलो करून घ्या. रामकृष्ण हरी.